तुला सांगू का यार विक्या, कालचा प्रसंग आठवला ना तरी यार अंगावर काटा येतो. अरे आवरा आवरा जरा आवरा. समय डू यू हॅव एनी आयडिया ती मुलगी कोण आहे, कुठून आली आहे, तिचं बॅकग्राऊंड काय? अरे आपल्याला काय करायचंय तिच्या बॅकग्राऊंडशी? अरे कामातून जाशील अशाने एक दिवस, तुला खरंच वाटतं ती मुलगी साधी सरळ आहे? अरे वाटायचंय काय, आहेच ती साधी मुलगी. ती मुलगी साधी सरळ आहे की नाही मला माहिती, पण तू मात्र खूप साधा सरळ आणि भोळा भापडास. तर यार विक्या तुला नक्की काय म्हणायचंय? मला नक्की काय म्हणायचं हे वेगळं सांगायला हवंय का तुला? अरे ती तिच्या प्रत्येक प्लॅन मध्ये सक्सेस होत चालली आहे, कळत नाहीये तुला? अरे यार विक्या प्लीज, तुला जे काही सांगायचं ते सरळ सांग ना, उगाच आडेवेडे का करणार? ओके सांगतो, बोल. मी आता जिथे जॉबला आहे ना तिथला अकाउंटंट मनोज जोशी, त्याची गोष्ट आहे. त्याचे बाबा खूप धार्मिक होते, कृष्ण भक्त. रोज सकाळी नदीवर जायचे आंघोळ करायला. एके दिवशी नदीच्या पुलावरून खाली पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी नीट लक्ष दिलं तेव्हा त्यांना कळलं की एक तरुण मुलगी बुडते. काकांनी तिला वाचवलं, घरी आणलं, तिच्यावर औषधोपचार केले. पुढे त्यांना कळलं की तिचं या जगात कुणीच नाही. मग काय, काकांनी देवाची आज्ञा म्हणून तिला घरीच ठेवली आणि ती सुद्धा तिच्या घरच्यांचाच एक भाग होऊन गेली. पण मग अशातच तिने आमच्या या मनोजला स्वतःच्या प्रेमात ओढलं. मग तर काय, तिला घरात कोणी बोलणारच उरलं नाही. सगळ्या घरावर तिचा हक्क. आणि अशातच एके रात्री तिने घरातले सगळे दागिने, पैसे, श्रीकृष्णाची सोन्याची मूर्ती घेऊन पळ काढत असताना काकूंच्या लक्षात आलं. आपला हा प्लॅन फसू नये म्हणून तिने आणि तिच्या टोळीने काका काकूंवर खुनी हल्ला केला. काका त्यातच दगावले, काकू मात्र कशाबशा बचावले. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. येतो. सोपाने, ती बाई जर खरं सांगत असेल तर चंद्रीला आपण नाशकात शोधायला पाहिजे. पण दुसरीकडे वाटतं का बोलून चालून चोरटी बाई ती, तिचा भरोसा किती धरायचा? म्हणजे तिचा ऐकून जर इकडचा तपास थांबवला तर ती बी शहाणपणाचं होणार नाही काय? मला अजून बी असं वाटतं का चंद्री घरच्या वडीनं गावाकडे येईलच. सरकार, तुमचं म्हणणं बी बरोबर आहे. तेव्हा चंद्रीचा शोध हित आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी घेतला पाहिजे. आता मी जमिनीच्या कामासाठी चाललोय, मी तिकडे शोध घेतो. पर कोल्हापूरपासून ते नाशिकपर्यंत जेवढी बी आपली माणसं आहेत त्या समजासनी याच कामाला लावायचं. होय. चंद्री पोलिसांच्या हाती गावण्याआधी आपल्याला गावली पाहिजे. आणि लक्षात ठेव सोपान, आता 2-3 दिवस मी इथं नाही आहे. गावात बी वातावरण चांगलं नाही. तो भोसले आपल्या मागावर आहे. गावावर तू नजर ठेवायची, कळलं का? माझ्या गैरहजेरीत घेतं काही वांगाळ काढलं तर तू मरशील माझ्या हातनं. सरकार, तुम्ही काय बी काळजी करू नका, मी आहे ना. आणि आपले इन्स्पेक्टर पाटील साहेब आहेत. हा, तुम्ही बिनधास्त राहा. हा, येऊ मी? काय लागलं तर लगोलग फोन कर. आपण यांना पाहिलं का? कुमारी शारदा लक्ष्मण देशमुख ही 12 वर्षाची मुलगी हरवली आहे. रंग गोरा, उंची 5 फूट 1 इंच, मध्यम बांधा, सांगली येथून हरवली आहे. ही मुलगी कुठेही आढळल्यास पुढील पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता लक्ष्मण बळीराम देशमुख, विठ्ठलवाडी, दुसरा मार्ग, सांगली.
अरे देवा, ही हरवलेली आणि घरातून पळून गेलेल्या माणसं हुडकायला असं टीव्हीवर फोटो बी देतात की काय? मी आधी त्या वाकड्याच्या घरातनं पळून आलाय. तो वाकडे माझ्या आईबाच्या मागं लागला असेल मला हुडकाया, आणि त्याने जर का माझा फोटो घेऊन असं टीव्हीवर दिलं तर नाही, तसं नाही व्हायला पाहिजे. तसं झालं तर या भागवत साहेबांना आणि बाईसाहेबांना माझ्या घराबद्दल, माझ्या गावाबद्दल समज कळेल, आणि मग हे समती जण मला तिकडं सोडून येतील. हाय अंबाबाई, मला वाचीव. त्या नरकात मला पुन्हा नाही जायचं. नाही तर पडेल ते काम करेन, कसं बी राहीन, पण मला त्या नरकात नग पाठव. हाय, मला त्या नरकात पाठव नग. तुम्ही कोण? आणि माझ्या हातातून असं हिसकावून का घेतलं? अरे वा, चोर ते चोर आणि वर शिरजोर. आणि काय ग, मला विचारणारी तू कोण हे आधी मला सांग. मी चंद्रलेखा. साहेबांनी आणि बाईसाहेबांनी मला इथं आणलं आहे. हे बघ बोली, तू कोण, कुठली, कोणाची कोण आहेस याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण एक लक्षात ठेव, यापुढे स्वयंपाकघरात मला विचारल्याशिवाय पाऊल ठेवायचं नाही. आणि काय ग, मनाली ताईंनी तुला सांगितलं नाही की स्वयंपाकघरातली कुठलीही गोष्ट जागची हल्लेली मला अजिबात खपत नाही म्हणून? म्हणजे तुम्ही मनोरमा मावशी? हो, मीच मनोरमा मावशी. एवढं सगळं तुला माहित आहे तर मग तुला हेही माहित असणार की इथे फक्त माझं राज्य चालतं. चल नाही, चल नाही म्हणते ना. काय झालं लेखा? काय नाही बाईसाहेब, मी आज काम करत होते तर मावशी रागावल्या. ये मावशी ही आपल्याकडे आपल्या बरोबरच राहते. हिचं नाव चंद्रलेखा, पण आम्ही हिला लाडाने लेखा म्हणतो. पण स्वयंपाकघरात नाही येणार, मी तिला पूर्ण कल्पना दिली. आणि मला असं वाटतं तुम्ही पण चांगलीच जाणीव करून दिलेली दिसते, हो ना? लेखा, आमच्या ह्या मावशी थोड्या कडक असल्या ना तरी मनाने खूप चांगल्या. त्यांचं सगळं प्रेम ना त्या बनवतात त्या जेवणात उतरतं, हो ना मावशी? म्हणून इतर वेळी थोड्याशा कडक असतात, रागावलेल्या असतात, हो ना मावशी? ठीक आहे, तुमचं चालू दे. चल आपण जाऊया. हाय. थकलेला दिसतोय सास. आज खरं कुठली महत्वाची मीटिंग पण नव्हती, मग उशीर का झाला? देसाईकडे गेलो होतो का, त्याच्याशी लेखाबद्दल बोललो. लेखाबद्दल का? म्हणजे काय चाललं ना ते सगळं सांगितलं त्याला. बरं, मग त्यानं एक उपाय सुचवलाय. उपाय? कसला उपाय आणि कशासाठी? म्हणाली लेखाला आपल्या घरामध्ये येऊन एक आठवडा उलटून दिला. आपण तिला तिच्याबद्दल, तिच्या घरच्यांच्या बद्दल बराच विचारायचा प्रयत्न केला, पण त्यानं काहीच सांगितलेलं नाही. म्हणूनच तिच्याबद्दल देसाईशी बोललो मी. तेव्हा त्यानं NGOचा पर्याय सांगितला.
NGO? हो, NGO. जे लोक अशा अनाथ मुलांसाठी काम करतात. अरे पण लेखा अनाथ आहे हे कोणी सांगितलं? असं काय बोलतेस म्हणाली? ती मुलगी आपल्याला तिच्या घरच्यांच्या बद्दल काहीही सांगायला तयार नाहीये. तू मला पोलिसांनाही कळवू देत नाहीस. आणखी किती दिवस त्या मुलीला आपल्या इकडे ठेवून घ्यायचंय? तुला तिला आपल्या घरात ठेवण्याचा प्रॉब्लेम आहे का? शैलू, अरे तिच्या कोवळ्या मनाचा तरी विचार करूया. म्हणाली आहे बघ, इमोशनल होऊन विचार करण्याची वेळ नाहीये ही. प्रॅक्टिकली विचार करायला हवा. त्या मुलीचं काहीच आगापिछा आपल्याला माहिती नाही आणि अशा वेळीच आपण तिला मदत करतोय. हो ना शैलू, मी लेखाचं खूप बारीक ऑब्झर्वेशन केलंय. ती खरंच खूप निरागस आहे रे. खरंच तिच्यावर असा कुठला तरी प्रसंग ओढवलाय ना जो खूप भयंकर आहे. ती त्यातून रिकवर होतीये, मला खात्री आहे. ती आज ना उद्या आपल्याला नक्की तिच्याविषयी सगळं सांगेल. पण त्यासाठी आपण तिला वेळ दिला पाहिजे ना, आणि आपण तो देतोय. ठीक आहे, तू फ्रेश हो, मी ताट वाढते. तू कोण, कुठली, कोणाची कोण आहेस त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण एक लक्षात ठेव, यापुढे स्वयंपाकघरात मला विचारल्याशिवाय पाऊल ठेवायचं नाही. कोण आहेस तू आणि खरं नाव काय तुझं? चंद्रलेखा. इथे कशाला आलीस? हे घर लुटायलाच ना? नाही गं. ए, तुझ्यासारख्या झोपडपट्टीतल्या मुलींना मी नीट ओळखतो. फार पोचलेल्या असता तुम्ही मुली. श्रीमंत माणसांच्या गाडी खाली यायचं, आपल्या स्वतःला कोणीच नातेवाईक नाहीये तसं त्यांना दाखवायचं, मग त्यांच्या घरी यायचं, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि एक दिवस घर लुटून मोकळं व्हायचं. आणि कोणी मध्ये आलंच तर त्याला संपवायचं. काय बोल, हेच करताना तुम्ही सगळे? कोण कोण आहे तुझ्या बरोबर? किती दिवस राहणार आहेस इकडे? लवकर बोल, सांग मला लवकर. किती लोक आहेत तुझ्या बरोबर? खरं नाव सांग तुझं. किती दिवस राहणार आहेस इकडे आणि कशा करता आला होता? नाही तर पोलिसांच्या हवाली करीन ना तुम्हा सगळ्यांना. खोटं बोलू नकोस माझ्याशी गाठ आहे. नाही तर आत्ताच सांग मला, इथेच्या इथे सांग. कोण आहेस तू? कुठे जाणार आहात? काय करणार आहात? काय प्लॅन आहे तुमचा? मावशी, कोण आहे? कुणीतरी वाकडे आले. नाव काय का त्यांचं? वाकडी. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा कुठलाही प्लॅन मी सक्सेसफुल होऊ देणार नाही आणि जास्त हुशारी करायची गरज नाही. लवकरात लवकर हे घर सोडून निघून जायचं. आणि तेच तुझ्या फायद्याचं आहे. नाहीतर तुला आणि तुझ्या टोळीला पोलिसांच्या हवाली कर. लक्षात ठेव, लवकरात लवकर. वाकडे साहेब, नमस्कार. मी माया पंडित. या ना, आत या. बसा ना. मी ती कागदपत्र घेऊन येते.
आणि तुमच्यासाठी चहाही सांगते. आलेच. मी ही सगळी कागदपत्र अगदी नीट वाचली आणि मला त्यात कुठेही काही प्रॉब्लेम दिसत नाही. त्यामुळे आता तुम्ही ठरवाल त्या दिवशी आपण तुमची जमीन बघायला जाऊया. चालेल? कुठे नाही जाणार तू? हा ये ये उठ. अगं काय झालं बाळा? तुला केवढा ताप आहे? चल आपण डॉक्टरांकडे जाऊ. चल नाही चल, चल. नको, नाही जाणार बाहेर. मी पाप केले तर ते मला घेऊन जाते. नाही जाणार. नाही. अगं बाळा कोण कोण लोक घेऊन जातील? कुणाविषयी बोलतेस? अहो कुठली जमीन आणि मी काय सांगणार कधी बघायची ते. कुठली जमीन म्हणजे तुमची कोल्हापूर जवळची जमीन. तुम्ही त्याच जमिनीचे कागदपत्र पाठवलेत ना? मॅडम तुम्ही काय बोलताय तेच मला कळत नाहीये. अहो कुठली जमीन आणि मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो नाही, गैरसमज कसा असेल? हे बघा वाकडे साहेब, ना. तुम्ही कधी आलात? आत्ताच तू कसं ओळखतोस ना? अरे हे श्रीपतराव वाकडे, त्यांच्या कंपनीचं एक टेंडर भरायचं आहे. त्यांना माझी मदत हवी होती म्हणून ते आले. म्हणजे हे धनंजय वाकडे नाहीत? सॉरी हा वाकडे साहेब. अहो सॉरी कसलं येतात, नावांच्या गफलतीमुळे हा सगळा घोळ झालाय. हे बघ धनंजय वाकडेंचा फोन. हॅलो, बोला वाकडे साहेब. चल आपण डॉक्टरांकडे जाऊ. चल. चल चल तुला खूप ताप आलाय बाळा. चल चल. नाही नको. लेखा नको. लेखा लेखा काय होतंय? लेखा 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 काय होतंय बाळा? साहिल जा समीर दादाला सांग लेखा ताईला ताप आलाय, लवकर डॉक्टरांना फोन कर. जा लवकर. लेखा लेखा उठ बाळा. काय होतंय लेखा? हो पण पेपर तयार झाल्यानंतर प्रॉपर स्टॅम्प आहे की नाही ते बघून घ्या. नक्कीच. ओके बाय. अरे त्या धनंजय वाकडेंना नाशिकला जावं लागलं काहीतरी कामासाठी, म्हणून नाही आले म्हणा. समीर दादा, डॉक्टरांना लवकर बोलव. डॉक्टर कशाला? लेखाताईला खूप ताप आलाय. साधा तापच आलाय ना? चल आपण तिला घरातल्याच गोळ्या देऊया. डॉक्टरांना वगैरे बोलवायची काही गरज नाहीये आणि घरातल्या नोकरांना एवढं महत्व अजिबात द्यायचं नाही. समीर, लेखा या घरातली नोकर आहे असं कोणी सांगितलं तुला? स्वतःकडे जरा 4 पैसे आले तर स्वतःला श्रीमंत समजायचं आणि गोरगरिबाला नोकर. कुठे शिकलास रे हे? ऐकलंच नाही काय बोलतीये ते? आता अक्कल पाजवून झाली असेल तर जा डॉक्टरला बोलवून आण. बघत काय उभा राहिलास? मामाने काय सांगितलं ऐकू नाही आलं?
चल आपण बघूया लेखाताईला काय सांगते. ये. सरकार नसली की समधे आळशीपणा करते, एक बी जागेवर नाही. हे हॅलो गप. हॅलो, कोण बोलतोय? मी ACP यशवंत भोसले, स्पेशल क्राईम ब्रांच. धनंजय वाकड्यांशी बोलायचं होतं. ते घरात नाही, बाहेर गेलेत. कुठे गेलेत? हां, ह्याला साताराला गेलेत. काही कामानिमित्त? हा हा, कामानिमित्तानेच गेलेत. काय काम करतं तुमचे सरकार? नाही, मला समजू शकेल. हां, ते जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करतात. बाप जात्यापासून चालत आलेली शेती बी आहे ना, ती वेगळीच आहे. त्याच कामासाठी साताराला गेलेत की? हा हा हा, ते काहीतरी दूध उत्पादकावर मीटिंग आहे आणि त्यांना जमीन खरेदी करायची असं आहे. काही काम होतं का? काय, कधी येतील, काही अंदाज? हां, 2-4 दिवसात येतील ना. काही महत्वाचं काम होतं का तुमचं? काय नाही, एका केस संदर्भात थोडीशी विचारपूस करायची. केस कोणती? रांजणगावची, हनुमंत रांजणेंची. एक काम करा, माझा फोन येऊन गेल्याचा सांग. येईनच 2-4 दिवसात तिकडे. हनुमंत रांजणे. आणि मेल्यावर बी आमची पाठ सोडणच. तसं काळजी करण्याचं काही कारण नाही. एक मायनर ताप आहे फक्त. मी या गोळ्या लिहून देतो, त्या तुम्ही द्या तिला, बरं वाटेल. चला निघतो मी. आणि लेखा बेटा, 2-4 दिवस चांगली काळजी घ्या. हा, जास्त धावपळ करायची नाही. ओके, टेक केअर. थँक्यू डॉक्टर. कशी आहेस लेखा? हा बोल जगदीश. हो, वाकडे साहेब येऊन गेले ना. हो, त्यांना पेपर्स तयार करायला सांगितलेत मी. हो ना. आमच्या ताईने गोंधळ घालून ठेवला रे. नाही, काही विशेष नाही. ओके, बाय 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 बाय. काय ताई तू पण, अगं नाव तरी विचारून घ्यायचं ना आधी. अरे आडनावामुळे गोंधळ झाला. हे श्रीपतराव वाकडे तुझ्याकडे कामासाठी आलेत, मला कसं कळणार? साहिल, आवर पटपट. युनिफॉर्म घालायचंय अजून. शाळेत जायला उशीर होईल. चल आवर. मला नाही जायचं तुझ्यासोबत शाळेला. का बरं? आई नुसती बोर करते, सारख्या सूचना देते. हे मात्र अगदी बरोबर बोललास तू. सारखी बोरच करते रे. कळलं. आता नाश्ता करा आणि तुम्हीच सोडा तुमच्या लाडक्याला शाळेत. सोडणारच आहे. साहिल बाबांच्या बरोबरच येणार शाळेला. हो की नाही रे? मी नाही जाणार. का बरं? तुला काय शाळेत जायचंच नाहीये का? शाळेत जायचंय, पण तुमच्या सोबत नाही. मग कोणाच्या सोबत? लेखाताई सोबत.
हो का? बर. हो का? अरे वा. आणखी काय काय गमती जमती सांगते रे ती, म्हणजे तिच्या घरच्यांच्या बद्दल, तिच्या आई बाबांच्या बद्दल? हा, नाही, आईबाबांविषयी काही नाही सांगत, पण शेताबद्दल सांगते. आई तुला माहिती आहे त्यांच्या गावी मिल्क पिशवीतून नाही येत, बफेलो देते मिल्क. खरंच गंमत ना? आणि मँगो पण पेटीतून नाही येत, डायरेक्ट झाडावरून तोडून खायचं म्हणे. बरं, पुरे झालं लेखाताईचं कौतुक. ती आहे तोपर्यंत ती शाळेत सोडायला येईल, पण ती एकदा तिच्या घरी गेली की मात्र माझ्या बरोबरच यावं लागेल ना तुला शाळेत. मी नाही जाऊ देणार तिला कुठे. आयडिया, मी तिला माझ्या कबड मध्ये लपून ठेवेन, म्हणजे ती कुठेही जाणार नाही. सर हे घ्या सर. काय? जिलबी माझ्या बायकोने केली. सर असं काय पाहताय? सरळ आहे, पण गुंतागुंतीची. नाही म्हणजे मला काही कळलं नाही सर. जनकोबा. काय सर? जनकोबा वाणी. म्हणजे तुम्ही काय बोलताय सर, मला कळत नाही. मलाही तेच कळत नाहीये की हा जनकोबा आपल्याशी असं का वागला. का म्हणजे आता काय केलं त्यांनी? त्यानं सांगितलं की त्याला या केसबद्दल काहीच माहीत नाही, आणि माझी 100% खात्री आहे की त्याला या केसबद्दल नक्कीच माहिती असणार. असं का वाटतंय पण सर तुम्हाला? वास येतो मला खोट्याचा. इथपर्यंत गोड आहे. हां, जिलेबी गोड आहे, पण त्या जनकोबाशी असं गोड वागून चालणार नाही. मग त्याला आत घेऊ सर? नाही, नको. फक्त नजर ठेवा. ओके सर. साखळीतली सगळ्यात कमजोर कडी आहे, जरा वाजली की तुटेल. हो सर. ती चंद्रलेखा कशी सापडेल हे जरा लवकर बघा, कारण हे कोडं फक्त ती सोडवू शकते. बर सर, मी सगळ्यांना कामाला लावलंय त्याच. जिलेबीबद्दल थँक्स. वेलकम सर. पण एक पोलीसवाला दुसऱ्या पोलिसाला खायला देतं असं नाही वाटत तुम्हाला? मस्करी करतो मी पाटील तुमची. मामा, अरे तुझा फोन आहे, कोणाला तरी अर्जंट बोलायचंय. हा बोल योगी. अरे फोन बेडरूम मध्ये विसरलो होतो मी. हो निघालोय. हो पोचतो. हो ओके बाय. चल मंदिर निघतो मी. बाय बाय.
डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली आहे तुला. कालपासून केवढा ताप आहे तुला माहिती आहे का? नाही, पर मी आता बरी आहे. उठते म्या. थोडं काम केलं की बरं वाटेल. हो का? म्हणजे तू आता डॉक्टर पण झालीस वाटतं. नाही तसं नाही, पर तुम्ही ते कवा धरणं बसलाय तसं करेन समजा म्या. तसं नाही आणि असं नाही, गप्प पडून राहा म्हणे म्या समज करीन. तुला काही ते कामं करायला ठेवलंय का? लेखा मला सांग, साहिल तुला ताई म्हणतो, मग साहिलची बहीण माझी कोण झाली? मुलगी. करेक्ट. मग मी माझ्या मुलीला अशा अवस्थेत सोडून कुठे बाहेर जाईन? ध्यानात ठेव, तुला लांब जावं लागत ह्या समजापासनं आणि आमच्यापासनं. तवर नशिबाचा भोग म्हणून ते मुकाट सहन करण्यापलाड आपण काही करू शकत नाही ग चंद्रे. नशिबात ह्या परीस वाईट दिस येत्यात, पण तुला धीरानं तोंड द्यायला हवं. ह्या पुढील नशीब तुलाच घडवायचंय चंद्रे. इथनं बाहेर पड, या नरकातनं बाहेर पड चंद्रे. लांब जा, कुठंतरी लांब जा परी. लेखा काय झालं? रडतेस का तू? नाही, काय नाही. तुम्ही मला मुलगी म्हणालास ना, म्हणून. आईची आठवण येते. ओके ओके, सॉरी. मी नाही तुझ्या घरचा विषय काढणार, ठीक आहे? वेडाबाई कुठची. लेखा हे घर तुझंच आहे. तुला जितके दिवस इथे राहायचंय ना, तितके दिवस तू राहू शकतेस. आता हस बघू छान. गुड गर्ल. तर काय, वरण भात तर झाला आहे, भाजी झाली की सगळं आटपलं समजायचं. काय मावशी, कशी झाली तुमची गणेशोत्सवाची सुट्टी? छान, उत्तम. मग घरचे सगळे व्यवस्थित ना? म्हणजे काका ताई वगैरे सगळे छान? हो, सगळे छान. गावातले लोक चांगले, शेजारी पाजारी चांगले, सगळे काही चांगले आहे. बरं, तर तू कशाला आलास? काय बोलायचंय तुला माझ्याशी? बोल बोल बोल. अहो मी काही बोलायला नाही, मी आपलं तुमचीच चौकशी करायला आलो होतो. त्याचं काय आहे, इतके दिवस तुम्ही घरात नव्हतात, म्हणजे त्यामुळे तुमच्या हातचं खायलाही नाही ना मिळालं. आणि शिवाय तुमचे डोसही नाहीत ना, त्यामुळे घरात काही चाललंय. काय चाललंय म्हणजे? काय चाललंय? अहो तर काय सांगू मावशी तुम्हाला, म्हणजे आमच्या मामाने आणलं ना ते कुठलं गावाकडचं खूळ. तुम्हाला सांगू का, मला ना त्या मुलीवरती दाट संशय. ती मुलगी ना इथे काहीतरी वाईट हेतूने आलेली. म्हणजे वेळ मिळताच ती मुलगी आणि तिची ती सगळी टोळी म्हणजे? हो मावशी, ह्या ज्या मुली आहेत ना, या घरात एकट्यानेच शिरतात आणि मग ज्या वेळेला काम साधायचं असेल त्यावेळेला अख्ख्या टोळीला बोलवतात आणि घर लुटून मोकळ्या होतात. आणि त्यांच्या कामामध्ये कोणी आडवं आलंच तर ते त्यालाही कायमचं संपवतात. कायमचं संपवतात? अरे काय सांगतोस काय? पण ती तशी मुलगी वाटत नाही. अहो हेच तर स्किल असतं ना त्यांचं. म्हणजे काय, ह्या मुली असा काही गेटअप करतात, अशी काही भाषा वापरतात की समोरचा त्यांच्या जाळ्यात अडकलाच पाहिजे. म्हणजे आता आमच्या मामावरून लक्षात आलंच असेल ना तुम्हाला, मामा अडकला ना त्या जाळ्यात.
त्यांना काहीच कसं सांगितलं नाहीस तू? मावशी, अहो इथेच तर घोडा पेंट खात आहे ना. अहो आम्हाला कोण विचारतंय? म्हणून मी सांगतो, तुम्ही जर का मनात आणलत ना तर तुम्हीच ही परिस्थिती बदलू शकता. कारण त्याचं काय आहे, मामा आणि मामी हे काही तुमच्या शब्दाबाहेर नाहीत. म्हणजे मी काय सांगतोय हे लक्षात येत आहे ना तुमच्या? आणि लक्षात येतो मी. चला सर, निघायचं. पाटील एक मिनिट. पाटील, एवढ्या दिवस आपण या केसची इन्व्हेस्टिगेशन करतोय आणि मी या प्रकरणातील एकही पुरावा अजून आपल्याला सापडलेला नाही. गावातील कोणी काय बोलायला तयार नाही, कोणी मदत करायला तयार नाही. यस सर. हो सर. नाही सर, तपास चालू आहे. हो सर. सर गावातील कोणी काही बोलायलाच तयार नाही. सर पाठवले सर. या केसचे सर्व डिटेल्स मी तुम्हाला लवकरात लवकर सबमिट करतो. यस सर. थँक्यू सर. कोण सर? कमिशनर साहेब. या गोष्टीची फार गंभीरपणे दखल घेतली त्यांनी. त्यासाठी सुद्धा माझी पोस्टिंग त्यांनी इथं केली आहे. एवढ्या दिवसात एकही गोष्ट समाधानकारक मिळेल नाही ना माझ्याकडनं, त्यासाठी हा फोन होता. नाही सर, पण मी काय म्हणतो, हे हणम्या एवढं काय ह्या प्रकरणात? नाही म्हणजे हणम्यासारख्या अनेक सामान्य शेतमजुरांच्या बाबतीत अशा केसेस घडल्यात आपल्याकडे, म्हणजे त्याच्या फायली पण आपल्याकडे धूळखत पडून आहेत. पण यावेळेसच या हणम्याच्या केस बाबतीत एवढं नाही पाटील. हा आपला फॉलोअप नाही. या केसच्या मुळापर्यंत जाणं हा आपला फॉलोअप आहे. काहीतरी निर्णायक पावलंही उचलावीच लागणार आहेत. पाटील, जर का या केसमध्ये आपण कमी पडलो ना तर आपल्याबद्दल विचार करण्यात येईल असं वरिष्ठांनी सांगितलं. पाटील, मला वाटतं ही हणम्याची मुलगी चंद्रलेखा ही आपल्याला अशी सापडणार नाही. त्यासाठी काही वेगळ्या प्रकारे तिचा शोध घ्यावा लागेल. म्हणजे आपण जाहिरात देऊया वर्तमानपत्रात आणि सगळ्या TV चॅनल्सवर. सर, पण एक अडचण आहे. नाही म्हणजे त्या चंद्रलेखेची आपल्याला काहीच माहिती नाही किंवा तिचं वर्णन पण नाही. एक साधा फोटो पण नाही आहे आपल्याकडे. आणि वर त्या हणम्याच्या घराला लागलेल्या आगीमध्ये तर सगळंच जळून राख झालं ना. मग आपण नेमकं काय करायचं सर? पण काहीतरी करावं लागणारच. काहीतरी मार्ग शोधावाच लागणार. पाटील, तुम्ही एक काम करा, हेड ऑफिसला फोन करा आणि एका स्केच एक्सपर्टला बोलून घ्या. चंद्रलेखाला ओळखणारी बाई आणि काही गावकऱ्यांची मदत घेऊन चंद्रलेखाचा स्केच काढा. मग बघूया पुढे काय करायचं ते. येस सर, मी लागतोच कामाला. कसा झाला दौरा? झाला व्यवस्थित. काय रे, आमच्या माघारी गावची काय खबर? तोंड उघडलं का कोणी? सरकार, तुमच्या माघारी कोण तोंड उघडल? आणि जो उघडल त्याचं तोंड शाबूत राहील का? हा? आणि तुम्ही नसताना गावावर माझी डोमकावळ्यासारखी नजर होती सरकार. कामाचं काय झालं? कोणच्या?
कोणच्या म्हणजे शेतीच्या जमिनीच्या आपल्या व्याजाच्या. उलट्या हाताची एक बसल्यावर कळेल का? चंद्रीच्या. मी त्याच कामात आहे ना सरकार. पर सरकार तुम्ही जिकडे गेला होता तिकडे काही सुगावा लागल, सुगावा लागल तिचा. चंद्रीसाठी एक जाळं टाकून आलो. जाळं? तर सरकार आपण त्याच्यामध्ये अडकता कामा नाही बरं का. ये लई बोलतोयस र. जीभ लांब झाली वाटतं 2 दिवसात. आपली सगळी माणसं मागं लावून आलोय तिच्या. आता पाताळात लपली असेल तरी गावल चंद्री. सरकार आपल्या गावातले 2-4 जण आपल्याला ताब्यात घ्यायला लागते. का? अहो ते व्याजाला नाही मानतात. एक काम कर, हात लावू नकोस तिघांनी सोडून दे. अहो पण सरकार मी सांगतोय तेवढं कर. गावात जा, समजा गावकऱ्यासनी सांग म्हणावं वाकडे सरकारचा निरोप आहे. हानम्याच्या प्रकरणात जो कोणी तोंड बंद ठेवल त्याला याज माफ. आणि म्हणावं चंद्रीचा सुगावा जो कोणी देईल त्याचा अख्खं कर्ज माफ आणि वर्ण बक्षीस बी. वा वा सरकार काय डोसकं चालतंय तुमचं. हा सोपाण्या लगोलग कामाला लागला सरकार. हा येतो.